आणि तिथे 10वीचा पेपर देत असताना त्याच्या पुढे एका सुंदर मुलीचा नंबर त्याच्या पुढच्या बेंचवर असतो आणि मग त्याचा पेपर कसा जातो, त्याला कसे मार्क पडतात, त्याचा अनुभव ते गोंडवाली पोर आहे म्हणून सांगतोय. कवितेचं नाव आहे शुभदा जोशी, त्या मुलीचंच नाव आहे शुभदा जोशी म्हणून कवितेचं नाव शुभदा जोशी. कविता माझी नाहीये, दुसऱ्या कवीची सादर करतोय फक्त. एसएससीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश. घंटा पहिली पेपर पहिला क्षण औत्सुक्याचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. केसांना मग देऊन झटका ती अलगत सवयीने, लिहू लागली पेपरावरती पानावरची पाने. मऊ रेशमी कोमल त्या झुपकांचा भार, हळूच येऊन पडला माझ्या बाकावर. म्हणजे तिचे केस याच्या बेंचवर पडले. मऊ रेशमी कोमल त्या झुपक्याचा भार, हळूच येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तासही एक चित्त मी तिच्या झुपक्यात, एक शब्दही नाही लिहिला उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा झाली आलो भानावरी, तेव्हा कळलं जगलं आपलं गावी खेड्यावरी. आज परिस्थिती अशी आहे, शिक्षणाचं मी आज पोरगा आणि शुभदा प्राध्यापिका, म्हणजे ती विद्यार्थिनी प्राध्यापिका झाली आणि याचं शिक्षण तसंच राहिलं. तर शेवटी तो असं म्हणतो, तेव्हा कळलं जगलं आपलं गावी खेड्यावरी. विहिरीवरच्या मोठेवरची माझी उपजीविका, शिक्षणाचं मी आज पोरका आणि शुभदा प्राध्यापिका. केसांनी त्या गळा कापला, शेवटी काय म्हणतो तो, केसांनी त्या गळा कापला अलगद हो माझा, तरी पिळत बैलांच्या शेपट्या जगतो हा राजा. खूप खूप धन्यवाद आहे सर. ही कविता कोणाची होती? आत्मकथा नव्हती ना? तुम्ही 12वीला फेल झाले होते, परत 12वीला फेल झालेले होते बरं का. कशामुळे माहित